उत्तराखंडमध्ये भयानक पाऊस पडला आहे। अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे, त्यामुळे मोठं संकट कोसळलं आहे। उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे तर भयानक परिस्थिती आहे। ढगफुटीमुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला आहे। या पुराच्या पाण्याने गावाला अक्षरशः गिळंकृत केलं आहे। अनेक कुटुंबांना या पुराच्या पाण्याने गिळंकृत केलंय। या घटनेचे दृश्य अंगावर काटा आणणारे आहे। या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे। भारतीय सैन्याचे देखील कॅम्प या घटनेत वाहून गेल्याची माहिती आहे। सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे। भारतीय सैनिकांकडून युद्ध पातळीवर नागरिकांच्या बचावाचं कार्य सुरू आहे। या घटनेनंतर महाराष्ट्रातून उत्तराखंडला गेलेल्या पर्यटकांबद्दल काळजी व्यक्त केली जात आहे। असं असताना आता सोलापूरमधील 4 पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळाली आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धीरज बगले, समर्थ दासरी, विठ्ठल पुजारी, मल्हारी धोते अशी त्यांची नावे आहेत। हे चौघे ओम साई ट्रॅव्हल्स हरिद्वारमधून प्रवास करत होते। त्यांच्या कुटुंबाशी त्यांचा शेवटचा संपर्क 5 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता झाला आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।